श्री कृष्ण मंदिर चेतनानगर येथे श्री कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत वटुकेश्वर महादेव मंदिर समितीने 13 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत आयोजित केलेला शिव मंदिर जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न झाला। 13 एप्रिल रोजी चेतनानगर येथील मंदिरापासून शिवमूर्ती सजवलेल्या रथात ठेवून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी महिलांनी डोक्यावर कलश सजवलेल्या रथात शिवमूर्ती घेऊन मोठ्या उत्साहात चेतनानगर गणेश कॉलनी, किशोरनगर गेट, पोलीस कॉलनी राणीनगर, वसाहत मार्ग पुन्हा मंदिर येथे शोभायात्रेचा समारोप झाला। यावेळी माजी नगरसेवक अमोल जाधव, संगीता जाधव, रमेश जगताप, अप्पा बाविस्कर, बाळासाहेब काळे, अरविंद अत्तरदे, निलेश वरपे, शैलेश कारले, अमय जाधव, अक्षय जाधव यांच्यासह परिसरातील शिवभक्त नागरिक, महिला उपस्थित होते। कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी आचार्य अमोल शास्त्री यांच्या मार्गदर्शनात आचार्य हरिशरण महाराज यांच्या हस्ते गणेश पूजन, पुण्यवाचन करीत मूर्ती स्थापन करण्यात आली। कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी स्वामी कंठानंद महाराज यांच्यासह आचार्य अमोल शास्त्री, आचार्य हरिशरण महाराज यांच्या उपस्थितीत कलश पूजन करीत कलश चढवण्यात आला। यावेळी होम हवन करून देवता मुख्य प्राण प्रतिष्ठा सोहळा, कलशारोहण, ध्वजा स्थापन करीत महाआरती करण्यात आली। आचार्य हरिशरण महाराज यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले। हर चीज का जवाब है, क्योंकि सब कुछ उपनिषद है, यानी सब कुछ प्रश्नोत्तर है। प्रश्न बहुत और मजे की बात है, जितने प्रश्न है उतने उत्तर है, और उत्तर भी एक से एक सुनना। तो आज मैं आप लोग को एक चीज बताने जा रहा हूं जो मेरे गुरु ने मुझे बताई थी कि हम जिसको गुरु मानते हैं वो गुरु सही है या गलत, ये कैसे जाने। परख तो होनी चाहिए। सोने को घिस के परख की जाती है, चंदन को भी घिस के परख की जाती है, तो गुरु की परख कैसे होती है। तो कबीरदास जी जो थे, बहुत ध्यान से सुना कि कबीरदास जी जो थे, एक दिन भगवान विष्णु ने बोला कि उनका आज परीक्षण करेंगे। तो भगवान विष्णु के सामने जाके खड़े हुए, उनके गुरु भी उसी समय जाके खड़े हो गए। अब ये बेचारे सोच रहे हैं कि किसका पैर पहले छूं। ये सबने सुना, लेकिन इसके आगे क्या है ये भी सुनना जरूरी है। तो उन्होंने अपने गुरु के पैर छुए। भगवान विष्णु ने कहा कि एक बात बताओ, तुमने अपने गुरु के पैर छुए क्यों। बोले मेरे गुरु श्रेष्ठ है, उन्होंने आपका परिचय दिया इसलिए श्रेष्ठ है। तो नारद मुनि ने कहा कि ये तो ठीक है, कैसे पता श्रेष्ठ है। बोले गुरु गोविंद दो खड़े काके लागे पाए, गुरु बलिहारी आप जो गोविंद दियो मिला। क्योंकि मेरे गुरु ने मुझे गोविंद का रास्ता दिखाया, आपको तो मैं पहचानता ही नहीं था, लेकिन गुरुदेव ने आपका परिचय करवाया, इसलिए मैं आपको भगवान करके जानता हूँ। माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांसह भाविकांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले। त्याच्यानंतर शनी महाराजांची स्थापना झाली आणि आपल्या परिसरातील बऱ्याच सर्वच नागरिकांची भगिनींची मागणी त्या ठिकाणी महादेव मंदिर झालं पाहिजे आणि आज ते संपन्न झालं आहे। आज आपल्या या ठिकाणी स्वामी कंठानंद महाराजांनी सांगितलं की या भागात काय काय घडलं, काय काय नाही घडलं, आणि आपण सगळ्या नाशिककरांनी बघितलं की त्यांच्या मुखातून जे काही शब्द निघाले त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला। एकाही आमदार खासदारांनी कधी त्या ड्रगबद्दल कोणी बोललं नाही, परंतु महाराजांच्या ठिकाणी आवाज उठवलाय। मला चांगलं आठवतं, बरेच वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून आली होती। ड्रग संदर्भामध्ये कोणीही चर्चा केली नव्हती, परंतु ह्या ठिकाणी महाराजांनी त्या ठिकाणी मांडणार बऱ्याच लोकांचे मला फोन आले, आम्ही त्यांच्याशी जोडलेलो आहोत। दुसरी जर गोष्ट सांगायची, स्वामींचं जे काम आहे त्यांनी सांगितलं नाही, पण त्र्यंबकेश्वरमध्ये सिव्हिल हॉस्पिटल सारखं त्यांचं मोठं एक या ठिकाणी हॉस्पिटल आहे आणि त्या भागातील कोणाला उपचार लागला तर त्यासाठी खूप मोठी त्यांनी त्या ठिकाणी यंत्रणा उभी केलेली आहे। कारण की आम्हाला त्या ठिकाणी ऑक्सिजन देण्याचा योग आला म्हणून ते मला माहीत पडलं। दुसरं, आपले दुसरे स्वामी जे आहे त्यांची पण आपल्याला एक ओळख सांगतो की जेव्हा हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये आम्ही काम करायचो पेट्रोल पंपाच्या क्षेत्रामध्ये, तेव्हा SP संचार व्यवस्थेच्या खाली गेला होता आणि त्यावेळेला कंपनीनं असं ठरवलं होतं बघ काय भानगड आहे। मग त्या ठिकाणी पूजा अर्चा स्वामींच्या माध्यमातून या ठिकाणी आचार्य हरिश्चंद्र महाराजांच्या माध्यमातून केले आणि आज जर बघितलं तर पूर्ण भारतामध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम HP हे 1 नंबरला आहे। म्हणून मुद्दामून या ठिकाणी आपल्याला मी सांगण्याची गरज आहे। आता ही वेळ काही जास्त बोलायची नाही, आपण सगळेजण या ठिकाणी आलात। आता आपल्या या ठिकाणी आरती झाल्यावरती लगेच या ठिकाणी महाप्रसादाचा या ठिकाणी प्रत्येकाने लाभ घ्यायचा आहे। आपण या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली होती, पोटभर जेवायचं आहे। परत कधीतरी एखाद्या वेळेला आपण या ठिकाणी महाराजांना निवांत बोलू आणि त्यांचे मनोगत ऐकू। मी आपल्याला या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली। आमच्या या सगळ्या समितीचे सदस्य एवढे काय असेल, श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट, त्यानंतर आमच्या महादेव मंदिराचे जे आम्ही आता प्रतिनिधी नेमलेले, या सगळ्यांच्या वतीने आपले मी आभार मानतो आणि थोडक्यात 2 शब्द सांगतो। धन्यवाद।
यावेळी उपस्थित असलेल्या असंख्य भाविकांनी मूर्ती दर्शन तसेच महाआरती व महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत वटुकेश्वर महादेव मंदिर समिती माजी नगरसेविका संगीता जाधव, वैशाली पानसरे, अरविंद दत्तरदे, योगेश पाटील, बाळासाहेब काळे, सुभाष पाटील, मीना भावसार, रेखा बाविस्कर, संतोष काळे, शोभा दोंदे, प्रदीप बनकर यांच्यासह पदाधिकारी भाविकांनी केले. यावेळी परिसरातील नागरिक, महिला, असंख्य शिवभक्त उपस्थित होते. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.